सो हे गाईज व्हॉट्सअप, वेलकम टू वन मोर न्यू व्लॉग. मावळची बिनधास्त क्वीन कोमल या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि मस्त अशी संध्याकाळ झाली आहे. पाठीमागे वातावरण बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. आणि आत्ता आम्ही चाललो आहे कुठेतरी बाहेर, नाईट आऊटला चालली आहे फ्रेंड्ससोबत. आणि म्हणजे फ्रेंड्स म्हणजे फॅमिली पण असणार आहे. एक फ्रेंड आहे माझी, तर तिची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे उद्या. तर आज रात्रीपासूनच आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. उद्या मस्त ऑफ टाकला आहे आणि आता तिची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी चाललो आहे. आणि सीन असा झाला की ट्रेनने जायचं होतं आणि माझं घर स्टेशनच्या बाहेर असून पण मी स्टेशनला पोहोचू नाही शकले, कारण की मी जॉबवरून आले आणि मला यायला थोडा उशीर झाला. आणि अर्धाच तास होता, त्या अर्ध्या तासात मला आवरायचं होतं स्वतःचं, तर आवरून नाही झालं. आणि हे बघा पाठीमागे स्टेशन आहे, पण मी तरीही वेळेत नाही पोहोचू शकले. समोरून ट्रेन गेली, तर आता आम्ही टू व्हीलरवर जायचा प्लॅन केला आहे. आधीपासूनच म्हणत होते बरं का मी, पण बाकीचे निघत नव्हते म्हणे नाही ट्रेनने जाऊ. आता फायनली मायामुळे त्यांना, मला सोडून ते नाही गेले, तर मायामुळे त्यांना आता ह्याने जावं लागणार आहे बाईकने. तर येत आहेत आता मला घ्यायला. बघू त्यांची रिॲक्शन, शिवाय खाणारी कदाचित मी. आणि बघू आता मी थांबली आहे पार्किंगला, बघू ते येत आहेत मग निघतो. आणि वातावरण दाखवते तुम्हाला पाठीमागे, इतकं सुंदर भयानक वातावरण झालं. हे बघा, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं वातावरण झालं. सो कनेक्ट राहा चॅनलवरती आणि संध्याकाळची फन मजा मस्ती बघायला विसरू नका. स्टे ट्यून. सो अशा पद्धतीने निघालो आणि जाता जाता घाईघाईत काही घेतलं नव्हतं, तर ऑन द वेच गिफ्ट घेण्यासाठी थांबलो. आणि इथे तुम्ही बघू शकता त्याचीच रॅपिंगची तयारी चाललेली. आणि निघायला बऱ्यापैकी उशीरच झाला होता आम्हाला, कारण की 7:30-8:45 आम्ही इथेच होतो. असं करत करत 12 बंगल्यातून आम्ही फायनली लोणावळ्यात पोहोचलो. आणि इथे रिसॉर्ट तुम्ही बघू शकता. म्हटलं की ना हॅपी वेडिंग नाही, हॅपी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. मला मला मी पण येऊ. ते बघ आलं बॅगेत पहिलं आलं. सो खूप दिवसांनी मैत्रिणीला भेटलेलो, तिच्या ॲनिव्हर्सरीला गेलेलो म्हणून. तर मग मस्त असं तिला मध्ये घेऊन बसलो आणि थोडक्यात तुम्हाला हॉल दाखवण्याचा प्रयत्न केला मी, कारण की तिच्या सासरची खूप सारी मंडळी बसलेली. तर मला थोडं अनकम्फर्टेबल होत होतं ब्लॉगिंग करायला. जेवढं जमलं तेवढं मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे. तो प्रज्ञा आणि पल्लूचं डान्सचं प्रॅक्टिस तुम्ही पाहिलंच. मी घेतला नव्हता, थोडा इश्यू होता मला हेल्थचा, त्यामुळे. आणि ते किचनमध्ये म्हटलं शूट करावं. सगळे जेंट्स असे मस्त स्वयंपाक बनवण्यासाठी सज्ज झाले होते. तर असा घमघमाट सुटलेला पूर्ण. आणि या किचनमधला डायनिंग टेबल एवढा सुंदर होता सागाचा. तर मग मी थोडंसं त्याला पण झलक घेतली त्याची. जेवायला बघा कशी नंबर लावून बसली, म्हणून आम्हीकडून येत नाही. गेल्या वर्षी मी होते, या वर्षी ती भक्कड. पोटभर जेवण वगैरे करून नंतर आम्ही केक कट करण्यासाठी घेतला. केक अतिशय सुंदर होता, तुम्ही पाहिलाच दिसतोयच तुम्हाला. तर अशा पद्धतीने त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आम्ही रात्री 12 वाजता. आणि पूर्ण रात्रभर सगळे एन्जॉय करत होते. कोणी गप्पा मारत होतं, कोणी गिफ्ट अनबॉक्सिंग करत होतं, कोणी डान्स करत होतं, तर कोणी स्विमिंग पूलमध्ये. खूप छान फॅमिली आहे पूनमची. तिच्या ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने तिला आपल्याकडून म्हणजे माझ्याकडून आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच त्यांची जोडी शेवटपर्यंत सोबत राहो आणि हॅप्पी राहो अशी त्यांना सदिच्छा. तर इथे बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने ते दिसत होती. आणि नंतरनं सगळ्यांनी आणलेले गिफ्ट्स वगैरे द्यायचं काम चाललेलं. आणि आम्ही थोडेसे गेस्ट असल्यामुळे मग आम्ही असं बाहेर बसत होतो वेळ काढून आमचा थोडासा आम्हाला गप्पा मारण्यासाठीचा, कारण की असं रोज रोज सोबत नसतो आम्ही, कधीतरीच येतो त्यामुळे. आणि त्यानंतर सगळ्यांनी डान्स बसवलेले, जसं की तुम्ही प्रज्ञा आणि पल्लवीचा डान्स पाहिलाच, तशा पद्धतीने पूनमच्या भाच्यांनी पण डान्स बसवलेले. तर इथे सगळे बघायला जमलेले तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने.
मस्ती जास्त केली, शूट करण्याकडे एवढा भर दिला नाही, कारण की शूट करण्याच्या नादात स्वतःचा एन्जॉय राहून जातो. तर दुसऱ्या दिवशी उठल्या थेट स्विमिंग पूलमध्ये उतरलो, कारण की रात्री उशिरा आल्यामुळे रात्री तर काही स्विमिंग पूलमध्ये गेलो नव्हतं, बॉईज होते सगळे पाण्यामध्ये म्हणून. आणि मग सकाळी सगळ्या आम्ही मुली उतरलेलो स्विमिंग पूलमध्ये आणि खूप जास्त मज्जा मस्ती केली. रील्स पाहायला विसरू नका, खूप जास्त रील्स शूट केलेत मी. आणि जो व्हिला घेतला होता आम्ही, तर त्या व्हिलाची टूर बाहेरनं मी तुम्हाला देत होते घाईघाईत, कारण की रस्त्यावर येऊन एवढं निवांत शूट करणं झालंच नाही, सगळ्यांच्या गोंधळात अडकलेली. तर निवांत बाहेर येणं पॉसिबल नाही झालं मला, त्यामुळे जाताच मग एक टेक घेतला. तर अशा पद्धतीचा तो व्हिला होता, भांगरवाडीमध्येच होता, जवळच होता, लोणावळ्यामध्ये. ही क्लिप पूनमच्या घरून निघतानाची आहे. तिच्या घरी काही शूट नाही केलं, कारण की रात्रभर थकलेलो, त्यामुळे थोडं बसलो, चहा पाणी फ्रूट्स वगैरे खाल्ले, आराम केला. नंतरनं जेवण केलं, दुपारी थोडं झोपलेलो, त्यामुळे शूट काहीच केलं नाही, मज्जा मस्ती चाललेली. डायरेक्ट निघायच्या टाईमला परत कॅमेरा ऑन केला आणि निघतानाचं हे फुटेज आहे. आणि जाता आम्ही कुठे गेलो ते बघा. गाईज, आम्ही घरी चाललेलो आणि जाता म्हटलं चला मंदिरात दर्शन करून जाऊ. तर गावात आली आहे माझ्या आणि आता मस्तपैकी दर्शन घेते आणि एक रील बनवते. सो कनेक्ट राहा आणि इंस्टावर जाऊन रील बघायला विसरू नका. स्टे ट्यून. सो आईचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आणि आमच्या इकडे गेले की मी गोळा खाते, कारण की तिथली जी गोळाची टेस्ट आहे ती कुठेच मिळत नाही. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल.